राहुल वाघ यांच्याकडे येऊया, ॲडव्होकेट राहुल वाघ, की हे जे स्वातंत्र्य आहे, या स्वातंत्र्याचा एक वेगवेगळा अर्थ म्हणजे पॅन्थरच्या चळवळीने लावला, त्यानंतर वेगवेगळ्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीने लावला. आज चळवळीचे एक प्रमुख प्रबोधनकार म्हणून तुम्हाला या स्वातंत्र्याचा नेमका बहुजन समाजाच्या जीवनाशी किंवा एकूण भारतीयांच्या जीवनाशी याचा समन्वय कसा करावा असं वाटेल? या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने देत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतील, की एक आपण ज्यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रमाण मानतो, तर त्यांनी एकमय लोक म्हणजे राष्ट्र ही एक संकल्पना दिलेली होती. किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्राच्या उन्नतीसाठी जेव्हा आयकॉन म्हणून पुढे येतात, तर साधारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो पुढे येण्याचा काळ सगळ्यात मोठी घटना ज्याला आपण असं म्हणू शकतो की सायमन कमिशनच्या पूर्वी म्हणजे फर्स्ट इंडिया ऍक्ट जो 1919 ला बनला, तर त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पुढे येताना दिसतात. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मला असं वाटतं पहिल्यांदा एक कन्सेप्ट आणलेली होती की अखंड भारत नावाची संकल्पना. आणि मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांची ती संकल्पना जर विचारात घेतली तर भारताविषयीचे बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे अँगल्स आपल्याला ते दिसायला लागतात. आणि साधारण नागपूरला जी काही एक पहिली डिप्रेस क्लासची परिषद झाली होती, तर त्या ठिकाणी ज्या लोकांनी ती परिषद घेण्याचा प्रयत्न केलेला होता, तर तिथे जानराव कांबळेंना एक पत्रव्यवहार करून हरदास KL यांनी पत्र पाठवलं होतं आणि त्यांनी विचारलं होतं की आपल्या हा जो काही आपण परिषद घेऊ पाहतोय, या परिषदेला कुठल्या व्यक्तीने मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्यांना बोलवलं पाहिजे, असा तो मुख्य विषय होता. तर तिथे जानराव कांबळेंनी सांगितलं की आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथे बोलवलं तर खऱ्या अर्थाने अस्पृश्यांच्या मुक्तीचा विषय या देशामध्ये कसा आयरनीवर आणला पाहिजे ही कोंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोडू शकतात. याचा अर्थ मी या दृष्टिकोनातून बघतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतलं स्वातंत्र्य नावाची संकल्पना ही जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडलेला नव्हता तेव्हा देखील बाबासाहेबांनी अतिशय लार्ज लेवलवरती डेव्हलप केलेली होती. परंतु तिला समजून घेण्यासाठी आपण ज्याला असं म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने या देशातला जो एक बुद्धिजीवी वर्ग तयार झालेला बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता, तो त्या दृष्टिकोनातून तयार होऊ न शकल्यामुळे आजच्या स्वातंत्र्याची संकल्पना ही कळत न कळत परिवर्तनवाद्यांची आणि ब्राह्मणवाद्यांची ही एकाच टोकाला येऊन भिडते. म्हणजे जे की स्वातंत्र्याचं आंदोलनाच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये हे दोघांची एक स्पष्टता येऊन विरोध करण्यापर्यंत जाते. तर त्याच्यामध्ये हा एक मायक्रो अँगल आहे. यासाठी मला असं वाटतं ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्याला दुसरी एक बाब स्पष्टपणे जाणवते की जेव्हा पारतंत्र्यामध्ये असताना बाबासाहेब आंबेडकरांना विविध लोकांनी अप्रोच घेऊन जेव्हा विचारलेलं होतं, तर बाबासाहेब आंबेडकर आयतदेशीय सत्ताधाऱ्यांच्या स्पष्टपणे जाती वर्चस्व ठेवणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु जेव्हा तो टर्निंग पॉइंट आला तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही पाश्चिमात्य जे विद्वान होते ज्यांच्याशी चर्चा करताना एकमय भारत निर्माण करण्यासाठीच्या मग बाबासाहेबांना जर घेऊन आपल्याला आताच्या स्वातंत्र्याचं मूल्यमापन करायचं असेल तर 3 मला असं वाटतं संकल्पना अतिशय मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. ज्या बाबासाहेब आंबेडकरांची एका ओळीत व्याख्या करायची म्हटली तर मी अशी करेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य जोपासणार आणि जोपासायला लावणारा महामानव म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांकडे बघतो. आणि मग त्या व्यक्तीने भारतीय संविधानाला उभं करताना बाबासाहेबांचं हे मूल्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणतात की भारतीय संविधान अंमलात आणणाऱ्या लोकांची संवैधानिक नीतिमत्ता असली कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी नावाची संकल्पना बाबासाहेब वापरतात. काय आता ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? बाबासाहेब म्हणतात की ही काही सहज भावना नाहीये, ती आम्हाला निर्माण करावी लागेल. या देशातली मूलतः समाज व्यवस्था त्या गोष्टीला स्वीकारण्यासाठी पूरक नाही असं पण बाबासाहेब म्हणतात. म्हणून मग बाबासाहेब तिथे एक वाक्य वापरतात, अशा वेळी विधिमंडळावर विश्वास ठेवणं शहाणपणाचं होणार नाही. म्हणजे आमचं दुर्दैव काय, राजकीय दृष्टिकोनातनं आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य हे नागरीकरणाच्या प्रक्रियेपर्यंत घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी प्री मॅच्युअर सिच्युएशनला विधिमंडळांवर जो आक्षेप नोंदवलेला होता तो आम्हाला स्पष्टपणे न समजल्यामुळे ही एक कोंडी निर्माण झाली. दुसरी संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची अशी होती की संसदीय लोकशाही केव्हा विकृत होते,
तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या संसदीय लोकशाही आणि निरंकुश असणारी भांडवलशाही ही जेव्हा हातात हात घालून काम करायला लागते तेव्हा ही लोकशाही विकृत होते. तर मूळ मुद्दा असा आहे की आमच्या प्रबोधनाच्या एरियामध्ये आम्हाला सगळ्यात महत्वाची आज जी भेडसावणारी समस्या आहे, म्हणजे आमच्याकडे मला एक फॅन्टसी अशी जाणवते आता, परिवर्तनवादी छोटे मोठ्या संघटना निर्माण करून काम करणारे लोक अतिशय बडवण्यासारखा, म्हणजे छाती ठोकून बेंबीच्या देठापासून आरोळ्या मारून भारतीय संविधानाच्या संरक्षणाच्या मुवमेंट चालवतायत. परंतु त्याच्यामध्ये काय होतंय की एका बाजूला मला त्या पक्षाशी घेणं देणं नाही, शिवसेना सारखा पक्ष राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरेची मालकी असणारा पक्ष, परंतु या संसदीय प्रक्रियेमध्ये तो उद्ध्वस्त होताना संवैधानिक मूल्यांना उद्ध्वस्त करून तो पक्ष केला जातोय. त्या ठिकाणी प्रबोधन करते संविधानाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी कुठेही कुठल्याही प्रबोधनात्मक अँगलने पुढे येताना दिसून येत नाही. या ठिकाणी सगळ्यात मोठी जर संविधानाची अवमूल्यन करणारी घटना कुठली असेल तर विद्यमान सर्वोच्च न्यायालयाने महामहिम कोर्टाने निकाल काय दिला तर लेजिस्लेचर पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी ह्या दोन गोष्टी वेगळ्या केल्या. तर याचा काय परिणाम झाला? याचा परिणाम हा झाला की अजित पवार सारखा राजकीय दृष्ट्या एक जो काही स्थापित असलेला व्यक्ती होता तो एकनाथ शिंदे मॉडेल का स्वीकारतो तर एकनाथ शिंदे हा लेजिस्लेचर पार्टीला रिफ्लेक्ट करणारा कॅरेक्टर आहे. आणि लेजिस्लेचर पार्टी मीन्स काय माहिती का? तुम्ही कोणत्या राजकीय पक्षात काम करताय, तुमची आयडिओलॉजी काय, हा भाग दुय्यम आहे. निवडून आलेल्या लोकांना जो जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देईल तोच निवडून आलेल्या लोकांचा आयकॉन असेल, आणि जनतेला जो जास्तीत जास्त कामं करून देईल ते लोक जनतेचे आयकॉन्स असतील. याचा अर्थ भारतीय लोकशाहीला विकृत करण्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्रचार करणाऱ्या लोकांचा हात कसा लावून घेतलेला आहे याचा अजून एक उदाहरण मी आपल्या समोर देतो की आम्हाला नरेंद्र मोदींना म्हणजे विद्यमान प्रधानमंत्र्याला आम्हाला पर्याय हवा आहे. तर तो मला असं वाटतं भारतीय लोकशाही, भारतीय संसदीय प्रणाली आम्हाला पर्याय देण्याचा अधिकार देत नाही. आम्हाला भारतीय लोकशाही किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं संविधान हे सांगतं की आम्हाला लोकसभेतले प्रतिनिधी पोहोचवण्याचा अधिकार देतात आणि लोकसभेत गेलेल्या लोकांनी प्रधानमंत्री निश्चित करायचा असतो. पर्यायाने अमेरिकेला अभिप्रेत असणारी प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी आपण सहज वापरायला लागलो आहोत आणि तेच लोक पुन्हा असं म्हणतात की आम्ही संविधानाच्या संरक्षणासाठी प्रचार आणि प्रसार करतोय. एका बाजूला त्यांना राहुल गांधीही हवाय, अमेरिकन फॉर्म मधली प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी हवी, याच्यामध्ये संसदीय लोकशाहीचं अस्तित्व राहत नाही. तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्याचे जे काही बीज त्यांनी निर्माण केलेली होती ती त्यांच्या अनुयायी म्हणून आपण प्रवाहित करण्यामध्ये कुठेतरी कुंठित झालो आहोत असं मला या निमित्ताने वाटतं. आपल्यासोबत पुन्हा ऍडव्होकेट राहुल वाघ आहेत. या सगळ्या अनुषंगानं म्हणजे तत्वज्ञान या परिवर्तनाच्या चळवळीत वेगवेगळी आहेत, त्याच्या अनुषंगानं प्रबोधनही होतं, परंतु या सगळ्या चळवळींमधला एक निर्णायक जो भाग आहे कृतिशीलतेचा, हा एकत्रित कृती केल्याशिवाय हा कुठेही परिणाम देऊ शकत नाही. या अनुषंगानं एक सोल्युशन म्हणून यावर आपण काय उपाययोजना? प्रश्न मला असं वाटतं की इतका मार्मिक आणि महत्वाचा आहे की खऱ्या अर्थाने या देशाच्या सगळ्या कुटप्रश्नांची सोडवणूक या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला असं वाटतं की अभिप्रेत आहेत. त्याच्यामुळे ते एखाद्या व्यक्तीने आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या एका मागास जिल्ह्यातल्या अतिशय ज्याला असं म्हणू शकतो की मी ज्या कुठल्या संघटनेत पण काम करत होतो तिथे मी अनएम्प्लॉईज असल्यामुळे माझा एक दर्जा साधारण नाही म्हटलं तरी आपल्याकडे एज्युकेशन असेल, तुमच्या सर्व्हिस सेक्टर मधलं कौशल्य असेल, हे तुमचा एक दर्जा ठरवत जातं. नुसत्या आंबेडकरी चळवळीमध्ये स्पष्टपणे तर्क आधारावर, विवेक आधारावर किती मान्यता मिळते हा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की एका चर्चेचा एक वेगळा विषय असू शकतो. परंतु सरांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एका वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. खऱ्या अर्थाने भारतामध्ये प्रत्येक आता वेगवेगळे ऍक्टिव्हिस्ट समस्येचा प्रचार करताना दिसत आहेत. मला असं वाटतं की ऍक्टिव्हिस्ट आणि मुवमेंट या समस्या सोडवण्यासाठी तयार होतात. परंतु भारतात दुर्दैव असं आहे की जो निखळ बुद्धिजीवी वर्ग तयार झालेला आहे तो ज्या फॅन्टसीमध्ये वावरतोय तर तो मला असं वाटतं की प्रचार आणि समस्येचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वतःला समर्पित भावनेने काम करताना दिसून येतोय. ती एक मुख्य समस्या आहे. या ठिकाणी मला असं म्हणायचंय की तुम्ही कार्यक्रम ऐका,
मुळात जेव्हा आम्ही प्रतिगामी लोकांकडे बघतो, ज्या अँटी नॅशनल मुवमेंट आहेत, ज्यांच्याकडे बघतो, ते एका रात्रीतनं त्यांचं संघटन तयार होतं. म्हणजे आमच्या समोर अरविंद केजरीवाल तयार झालाय. अरविंद केजरीवाल हा अशा पद्धतीने तयार झाला, त्याची जी काही मुवमेंट होती, तर त्याने भारतातल्या युथचं एक हे पकडला, नस पकडली आणि रात्रीतनं संघटन तयार झालं. तर यासाठी ही गोष्ट आहे की सत्तेचा किती वापर होतो. परंतु मला असं वाटतं की आमच्याकडनं काय सुटतंय की कॉम्रेड शरद पाटलांसारखा एक या देशातला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा प्राच्यविद्या पंडित, ज्यांचा सहवास आम्हाला लाभला, ते नेहमी म्हणायचे की एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये सोन्याचा दागिना घडवताना त्याला जे टिकटिक केल्या जाते बुवा, अशा पद्धतीने प्रबोधन करून काही उपयोग नाही. त्यांचं म्हणणं आहे की एकाच गावामध्ये म्हणजे लोहाराचा गाव, मग तो मला अरविंद केजरीवालाचा जाणवला. म्हणजे काय होतं की आमचे लोक एक एक समस्या घेऊन प्रचार करतात. तर मी या विषयाची हे करताना या दृष्टिकोनातून मांडणी करू पाहतो, ज्याच्यामध्ये की बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये राष्ट्रीय नेतृत्व स्थानी आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा अनुषंगाने आपला स्पेस निर्माण करू शकले. तर मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपल्या काम करणाऱ्या लोकांनी त्याचं एक सूक्ष्मपणे त्याचा शोध घेतला पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपण बघतो की राजकीय पटलावर कसे निर्माण झाले. मुळात आपण एका आयडिओलॉजीचा ज्यावेळेस आपण प्रचार प्रसार करत राहतो, ती समजून घेत राहतो. जसं बुद्ध सारखा हा जो एक या देशातला समाज क्रांतिकारी महापुरुष होता, तर बुद्धाला आपण कसं बघतो, नॉन पॉलिटिकल बघतो का? तर बुद्ध आणि आंबेडकर ही अशी व्यक्तिमत्व आहेत की त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये राजकीयकरणाचा अविभाज्य भाग हा त्यांच्यासोबत जुडलेला आहे. त्याला आपण मायनस करून असं बघू शकत नाही. मग आपली अडचण काय होते बघा, आता एक साधी गोष्ट आहे की मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी तो जो स्पेस पकडला, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या देशातल्या समस्यांची सोडवणूक करण्याची क्षमता आहे. बाबासाहेबांनी काय बघितलं की महात्मा गांधींच्या विरोधामध्ये या जाती व्यवस्था समाज रचनेमध्ये नेतृत्व पर्यायी निर्माण होऊ शकत नाही, हे बाबासाहेबांचं स्वतःचं कन्क्लूड होतं. मग बाबासाहेबांनी त्याच जाती व्यवस्थेला आधार बनवून काय केलं, स्वतःला जातीच्या आयडेंटिटीमध्ये टाकण्यापेक्षा एका सामूहिक आयडेंटिटीमध्ये रूपांतरित केलं. आणि मग आपण बघतो की फर्स्ट इंडिया ऍक्ट नंतर सेकंड इंडिया ऍक्ट म्हणजे 1919 नंतर 1935च्या प्रवासापर्यंत बाबासाहेबांनी स्वतःला महार जातीमधनं त्यागून दिलं आणि स्वतःची एक आयडेंटिटी शेड्यूल कास्ट बनवली. म्हणजे बाबासाहेबांचं नेतृत्व या देशामध्ये जे स्थापित झालेले ते शेड्यूल कास्ट या शब्दामुळे झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ नेतृत्व करणाऱ्या लोकांना स्वतःचं कौशल्य आणि स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागते. परंतु ज्या नेतृत्वाचा निखळ अभ्यास नसतो ते समाजाला दोष देत राहतात आणि समाजाला एकत्र आणायचा प्रयत्न करतात. म्हणजे आता मी बघतो की जे लोक कामं करतायत वरती नेतृत्व स्थानी आहेत आणि ते आम्हाला वरनं संदेश देत आहे की तुम्ही एकत्र आलं पाहिजे. सगळे लोक एकत्र आल्यावर आपण समस्या सोडवणार आहोत. सगळे लोक कशी एकत्र येणार आहेत? तर नेतृत्वाचं एक कौशल्य आणि ही क्वालिटी असते की तो एकत्र आणतो. आणि जर बुजगावणं नेतृत्व असेल तर तो कायम हाच संदेश देत राहील आणि समस्यांचा प्रचार आणि प्रसार करत राहील. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचं मॉडेल या ठिकाणी कांशीराम साहेबांच्या नावाने सांगण्यात आलं. मी नेहमी ते उदाहरण देतो की कांशीराम साहेबांची जात ही पंजाब आणि हरियाणा मधली रामदासी कम्युनिटीतली आहे. म्हणजे तिला जर आपण मायक्रो पद्धतीने बघायला गेलं तर वाल्मिकी मेहतर कम्युनिटीमध्ये कांशीराम साहेबांचा जात संवर्ग मोडतो. परंतु त्यांनी जेव्हा राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण केलं तर कांशीराम साहेबांनी स्वतःच्या जातीचा आयडेंटिटी देण्यापेक्षा तिला सामूहिक देण्यासाठी चांभार हा शब्द वापरला आणि ते स्वतःला चर्मकार म्हणायला लागले. आता कांशीराम साहेबांनी स्वतःला चर्मकार का म्हणावं, तर या देशामध्ये भारतामध्ये दोनच जाती अशा आहेत की ज्या अखिल भारतीय आहेत. म्हणजे आपल्याला जाती व्यवस्थेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं अभ्यास असेल तर आपल्याला पर्याय निर्माण करता येतो. या देशामध्ये दोन जाती, एक ब्राह्मण आणि दुसरी चांभार, की ज्या अखिल भारतीय आहेत. आणि मग आपण बघतो की परिवर्तनवादी चळवळीमध्ये निर्माण होणारं नेतृत्व हे जातीच्या अनुषंगाने ब्लॉक होतं. कांशीराम साहेबांनी ती आयडेंटिटी लादली. इव्हन आता मायावतींची आपण जेव्हा बघतोय की ते एका जाटव कम्युनिटी मधले असताना देखील ते स्वतःची आयडेंटिटी सामूहिक स्तरावर चर्मकार सांगून ते स्वतःला देखील बहुजन म्हणून स्थापित करू पाहतायत. मग आम्हाला आता हे जर पर्याय त्या दोघांनी पकडले तर आम्हालाही तशी पर्याय पकडावी लागणार आहेत. म्हणून मला असं वाटतं की नेतृत्व स्थानी असणाऱ्या नेतृत्वाची ही खऱ्या अर्थाने आपण बघितलं पाहिजे. आणि या देशामध्ये समस्यांची सोडवणूक तेव्हाच होऊ शकते की अनुयायी
अनुयायी जेव्हा नेत्याला शिक्षा करण्याची प्रक्रिया विकसित करतील. आणि मला असं वाटतं हे मॉडेल या देशामध्ये परिवर्तनवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच देऊ शकतात. कारण जबाबदेहीचा सिद्धांत या भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि तो चळवळीमध्ये आणलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण या गोष्टीकडे बघत असताना हे मॉडेल आपण बघितलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट की आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वारंवार घेतो. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असताना तेवढी नैतिक जबाबदारी आमच्याकडे आली पाहिजे की बाबासाहेब 2-3 गोष्टी कटाक्षाने पाळायचे. कोणत्याही मताच्या संदर्भात आपण अभिव्यक्त होत असताना बाबासाहेब त्यासाठी काही अटी आणि शर्ती सांगायच्या की वेळ, मला उपलब्ध झालेली साधनं याचा विचार करता मी हे मत देतोय. कदाचित बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या विषयावर व्यक्त केलेलं मत प्राप्त असणाऱ्या संदर्भ ग्रंथांमध्ये जर बदल केला तर बाबासाहेबांच्या मतामध्ये देखील बदल होऊ शकत होता. एवढी बाबासाहेबांची एक कठोरता होती. म्हणून बाबासाहेब त्या इमर्सनचा नेहमी हवाला द्यायचे आणि बाबासाहेब काय म्हणायचे माहिती का, की सुसंगती हा गाढवाचा गुणधर्म आहे. याचा अर्थ काय की ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मत ही निरंतर तुमची जर तुमच्याकडे असणारं फॅक्ट बदलली, तथ्य बदलली तर तुमच्या मतामध्ये त्याचा निश्चितच बदल झाला पाहिजे. दुर्दैवाने आपण जेव्हा बघतो आहोत की RSS सारख्या संघटनेमध्ये जो काही प्रभाव आहे, त्यांना नरेंद्र मोदी नको असताना RSS फ्लेक्झिबल होऊन सुसंगतीचा सिद्धांत घेते आणि नरेंद्र मोदीला स्वीकारते आणि नितीन गडकरी सारख्याला वाईट टाकते. याचा अर्थ काय आहे की त्यांच्यात बदल होतो, आमच्यात बदलच होत नाहीये. आमच्याकडे गटातटांमध्ये काम करणाऱ्या पक्ष संघटना त्यांच्यामध्ये वैचारिक दृष्टिकोनातून स्पष्ट मतभेद आहेत. असे मुद्दे आपल्याला येताना दिसून येत नाही. की जसं एक महत्वाचा मुद्दा आता बापू साहेबांनी सांगितला की ईव्हीएम. मला तर या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये नेहमी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की RSS ने ईव्हीएम निर्माण केली की ईव्हीएम ने RSS निर्माण केली, या प्रश्नाची देखील आपण सोडवणूक केली पाहिजे. मला असं वाटतं की RSS जर जिवंत राहिली तर अशा असंख्य प्रश्नांमध्ये आपल्याला निरंतर टाकत जाणार आहे. तुम्ही ईव्हीएम जरी आज फोडली किंवा ईव्हीएम जरी नाकारलं तरी RSS एवढं बलवत्तर आहे की तुमच्या निरंतर जीवन जगत असतानाच्या प्रक्रियेमध्ये समस्या निर्माण करण्यासाठी RSS निरंतर तयार आहे. म्हणून मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट आहे, म्हणजे मुख्यतः विशाल भैया बोलत असताना राजकीयकरणाच्या दृष्टिकोनातून बोलत होते. जेव्हा आम्ही लॉ फील्ड मधनं बिलॉंग करत आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही बघतो तर तिथे देखील आम्हाला एक गोष्ट काय जाणवते की कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देखील असं वाटतं की आम्ही राजकीय लोकांवर प्रभाव निर्माण करणाऱ्या घटकात मोडतो. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना असं वाटतं की आम्ही राजकीय लोकांपेक्षा वरचढ आहोत आणि त्यांच्यावर आम्ही नियंत्रण मिळवतो, आम्ही मुलं पिढ्या घडवतो. किंबहुना वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना असं वाटतं. पण एक साधी गोष्ट आहे की कायदे मंडळामध्ये आता सगळे काम करणारे लोक आम्हाला जेव्हा आता CRPC असेल, एव्हिडन्स असेल आणि IPC असेल, आता ते कायदे मंडळात बसणाऱ्या लोकांनी बदलवला आणि त्याच्यावर आता कायदे मंडळातल्या लोकांना काम करावं लागणार आहे. अशाच पद्धतीने ते एज्युकेशन पॉलिसीज बनवतात आणि आम्हाला शिक्षकांना ते शिकवावं लागते. तर याच्यामध्ये RSSचं एक सांस्कृतिक संघर्षाची बीज दडलेली आहेत आणि त्याला पर्याय निर्माण करायचा असेल तर मला असं वाटतं म्हणून आपण बुद्धाचं मॉडेल घेतलं पाहिजे. जी लोक या पद्धतीने विश्लेषण करतात त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. जे मी शेवटचं 2 मिनिटात सांगतो की बुद्ध हा राजपुत्र होता ज्याच्या हातामध्ये अर्थसत्ता होती, राज्यसत्ता होती, परंतु त्याला त्या भागामध्ये बदल करायचा होता, देशामध्ये बदल करायचा होता. बदल करण्यासाठी अर्थसत्ता, राज्यसत्ता त्यागून बुद्धाने या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवून दाखवलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे लोक सत्तेच्या परिघामागे धावण्याचा प्रयत्न करतायत, अर्थसत्तेच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतायत, तर ते कळत नकळतपणे मला असं वाटतं की क्रांतीच्या त्या सगळ्या मार्गापासून परावलंबित होत आहेत. म्हणून कॉम्रेड शरद पाटलांचं एक महत्वाचं अँगल असा होता की या देशातला सामाजिक सर्वहारा हा कशा अर्थाने या देशामध्ये एकत्र येऊन या देशातल्या क्रांतीसाठी तो मुक्तपणे व्यक्त होऊ शकतो, यासाठीचं वातावरण निर्माण करण्यासाठी जरी आमच्या गटातटातल्या नेत्यांनी स्वतःप्रती समर्पित भावाने काम केलं तरी मला असं वाटतं की क्रांतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. अन्यथा आपण याच पद्धतीने समस्या फक्त सांगण्यासाठी प्रवाहित राहू. म्हणजे नवीन एक प्रकार असा आलाय आंबेडकरवादामध्ये मला जाणवायला लागलाय की उत्कृष्टपणे समस्या सांगणाऱ्या माणसाला आता लीडर म्हणून मान्यता देण्याचा काळ येतोय का काय असं मला वाटायला लागलंय. म्हणून समस्या सोडवणाऱ्या लोकांना आपण मान्यता दिली पाहिजे आणि ती मला असं वाटतं समस्या सोडवण्याची क्षमता ज्या आपण वामनदादा कर्डकांना अभिवादन करत आहोत
की त्यांच्यामध्ये ती होती. त्या माणसाला कदाचित वेगळ्या पद्धतीने मंच मिळाला नसेल, परंतु त्यांनी समस्या सोडवण्याचे छोटे मोठे प्रयोग करून दाखवले. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या संवैधानिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी संविधानाला हार घालण्याची गरज नाही, नारळ फोडण्याची गरज नाही. संवैधानिक मूल्य ही आपल्या जीवन प्रवाहामध्ये कशा पद्धतीने आत्मसात होतील, त्याच आधारावर आमच्या नेतृत्वस्थानी असणाऱ्या लोकांना आम्ही जबाबदेहीच्या सिद्धांतात आणू शकलो तर क्रांतीच्या पाऊल वाटेवर आपण निश्चितच जाऊ शकू असं वाटतं. आजच्या आपण कार्यक्रमाच्या अखेरीला म्हणजे समारोपीय याच्याकडे वळतो आहोत. तर सरांनी एक सूचना केली की व्यक्तिगत तो प्रयोग करू नका, पण मला असं वाटतं की या ठिकाणी बसणारे लोक व्यक्तिगत समर्पित भावाने काम करता करता संघटनात्मक दृष्ट्या अतिशय ज्याला आपण टोलेजंग इमारती म्हणतो त्या पद्धतीने ते सगळे इथे मजबूत असणारे सगळे कार्यकर्ते आहेत. तर त्यांनी या पद्धतीने व्यक्त होणं म्हणजे त्यांच्याकडे अस्तित्वात असणाऱ्या ज्या काही इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत ते बहुआयामी बनण्यासाठी, म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांचा नेहमी एक दृष्टिकोन असायचा मल्टीलिनियर थिअरीचा, म्हणजे बहुआयामी अन्वेषण पद्धतीचा. आणि मला असं वाटतं की या सीमित साधनांच्या आधारे चंद्रकांत सोनवणेंचं या माध्यम क्षेत्रामध्ये असणारं जे काही मूलभूत स्वरूपाचं योगदान आहे तर ते मला असं वाटतं की त्यांनी व्यक्तिगत स्वरूपावर स्वीकारलेला बहुआयाम अन्वेषण पद्धतीचा हा खरा यशस्वी प्रयोग आहे की त्यांच्याकडे जो काही दृष्टिकोन आज आलेला आहे त्यामुळे ते या विविध अंगाने त्या ठिकाणी स्पर्श करतायत. मुळात एक या विषयाच्या संदर्भात समारोप करताना मी थोडीशी एक गोष्ट अशी सांगेल की आज देशामध्ये जे लोक अतिशय निर्विवादपणे म्हणजे विजयी आहेत, सगळ्या प्रतिगामी लोकांचा आज बोलबाला आहे, प्रतिक्रांती यशस्वी झालेली, असं झालेलं असताना देखील एक आश्चर्यजनक गोष्ट आपल्याला बघायला भेटते की या प्रतिक्रांती करणाऱ्या लोकांच्या रोल मॉडेलमध्ये म्हणजे हेडगेवार, गोळवलकर, सावरकर ही नावं आणि ह्या प्रतिमा असताना देखील त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही प्रतिमा ठेवल्याशिवाय त्यांच्या विजयाला महत्व प्राप्त होत नाही. हे खूप काही सूचकपणे सांगणारी गोष्ट आहे. आणि मग आमच्याकडे आम्ही बघतो, आम्ही आज त्या दृष्टिकोनातनं तुलना करता राजकीय दृष्ट्या पराभूत असलो तरी देखील आम्हाला विजयी लोकांचे मॉडेल्स, प्रतिमा गरजेच्या वाटत नाही. याचा अर्थ आमच्याकडे जे काही वैचारिक संचित आहे ते किती मजबूत आणि प्रभावी आहे ते समजून घेण्याचा फक्त एक शेवटचा मी सांगतो की आम्हाला खऱ्या अर्थाने ज्या महापुरुषाला आम्ही मानतो की सिद्धार्थ गौतमाचं आम्ही नाव घेतो, तर त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सिद्धार्थ गौतमाला का मानतो म्हणजे तथागत गौतमाकडे आम्ही कोणत्या दृष्टिकोनातनं बघतो. तर मला असं वाटतं की जगामध्ये पहिल्यांदा दुःखमुक्तीचं तत्वज्ञान मांडणारा माणूस आणि मानव जातीला दुःखाच्या परिघातनं बाहेर घेऊन जाणारा माणूस हा जगाला परिचित झालेला आहे, मानव जातीला परिचित झालेला आहे. तर बुद्धाचं वैशिष्ट्य असं काय होतं, तर आपण बुद्धाकडे बघताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बुद्धाने दुःखमुक्तीचं तत्वज्ञान शोधलं, म्हणजे बुद्धाने माणसाला दुःखातनं बाहेर काढण्यासाठी एक औषध शोधलं आणि मला असं वाटतं ते औषध आमच्या जवळ दिलं. परंतु दुर्दैवाने या देशाच्या पारंपरिक प्रतिगाम्यांना, प्रतिक्रांतीवाद्यांना अभिप्रेत असणाऱ्या व्यवस्थेमुळे आम्ही बुद्ध ही प्रतिमा स्वीकारली, बुद्धाचं औषध नाकारलं आणि प्रतिक्रांतीवादी वाले लोक बुद्धाच्या औषधाचा वापर करताय म्हणून ते आज सर्रास यशस्वी होत आहेत. आणि आमच्याकडे बुद्ध ही प्रतिमा म्हणून आमच्याकडे स्वीकारल्या गेल्यामुळे कळत नकळत आमच्या समस्यांमध्ये मला असं वाटतं वाढ होत जाते. म्हणून आम्ही बुद्धाची प्रतिमा स्वीकारताना औषध विरहित प्रतिमा स्वीकारू नये, तरच खऱ्या अर्थाने आपण या देशामध्ये आपण देखील क्रांतीच्या मार्गावर जाण्याचे खरे कार्यकर्ते म्हणून निर्माण होऊ शकू. अन्यथा पुन्हा अखेरीला एक सांगतो की बुद्ध हे एक असं मॉडेल होतं. आज कार्यकर्त्यांनी बुद्धाकडे या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे. जगातलं सगळ्यात मोठं एक ज्याला मनोचिकित्सा शास्त्र अवगत असलेला माणूस, काउन्सिलिंग करणारा माणूस, पण त्याच्याकडे बुद्धाकडे बघताना एका अंगाने आपण बघितलं पाहिजे. बुद्ध कुठल्याही समस्येचं समाधान स्वतः करून देत नाही, तर काय करतो बुद्ध, समोरच्याच्या शंकेचं समाधान त्याच्याच मनातनं सोडवतो. याचा अर्थ आजच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शंकेचं समाधान सोडवत असताना तो सर्वज्ञ असल्याच्या आविर्भावात सोडवलं नाही पाहिजे, तर त्याला निमित्त बनलं पाहिजे. कारण हा दृष्टिकोन का गरजेचा आहे, कारण संघाकडे
बुद्धाची करुणा आज आपल्याला दिसते आणि नेमकं परिवर्तनवादी चळवळीमध्ये बुद्धाची करुणा नावाचा प्रकार दिसत नाही. जी लोक वयाच्या 25-25, 30-30 वर्ष सोबत काम करतात पण बुद्धाची करुणा नसल्यामुळे ते एकमेकाकडे द्वेष भावनेने बघायला लागतात. तर मला असं वाटतं अशी द्वेष भावना अस्तित्वात असताना परिवर्तनाच्या प्रवाहासाठी आपण कितपत सक्षम राहू, म्हणून बुद्ध स्वीकारताना औषध विरहित स्वीकारू नका हीच मी कळकळीची विनंती या निमित्ताने करतो. आणि तीच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने थ्रीवेज मीडियाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी हा एक संदेश महत्वाचा